जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आव्हाड साहेब, आज धनंजय मुंडे यांनी अजितदादांची भेट घेतलेली आहे। ते असं सांगतात की नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि माझ्या खात्यासंदर्भात काही चर्चा करण्यासाठी गेलो होतो। तुम्ही कसं पाहता याकडे? बीडचं एवढं गंभीर प्रकरण सुरू असताना त्यांची भेट आणि त्यांनी दिलेले हे उत्तर? नाही, अजितदादांची पहिल्याच दिवशी भुजबळांच्या खात्यांविषयी काय चर्चा करणार होते? म्हणजे काय सापडले की काय फाईल वगैरे सापडलेली? आणि दुसरी गोष्ट, बीडवरती चर्चाच नाही करायची, बोलायचंच नाही। इतके असंवेदनशील झाली आहे महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ। केक खून पडला आहे, खुनापेक्षा ज्या पद्धतीने मारले गेले ती महाराष्ट्राला काळी फासणारी गोष्ट आहे, आणि त्याच्याबद्दल तुम्ही चर्चा पण नाही करणार। इतके असंवेदनशील झालो आपण। या असंवेदनशीलता खतम करण्यासाठी हे सगळं चालू आहे। माणुसकीच राहिली नाही आपल्याला की आपण त्याच्यावर बोलणार पण नाही। सोडे यार, कोण बोलेल त्या बीडवरती मरू दे ना। ही जर आपली लाईन असेल, डेंजरस आहे। ते म्हणतात की कुठेतरी मीडिया ट्रायल ह्या प्रकरणाचा केला आहे। मीडियालाच सापडतात ना गोष्टी। अहो, त्या शिवलिंग मोराळे ज्याच्या गाडीत बसून वाल्मिकांना कराड साहेब हे CIDच्या ऑफिसमध्ये गेले, ती गाडीचं उद्घाटन तुम्हीच केलं आहे। तीच गाडी कॉन्वॉयमध्ये होती। त्याचा मालक अजितदादांच्या मागे उभा होता। तो मालक पुण्यात रस्त्यावर भेटला, मग त्यांना लहान पोरांच्या स्टोरीसारखा वाल्मिकांना भेटले। ते म्हणाले, वाल्मिकांना तुम्ही छोट्या गाडीत कशाला बसता, या मोठ्या गाडीत बसा। आता हे गोष्ट जर समोर आली तर ती काय मीडिया ट्रायल झाली? त्या गाडीचं उद्घाटन कोणी केलं, त्याच्यासमोर नारळ कोणी फोडला? विसरला असेल तर मी तुम्हाला फोटो पाठवून देतो, आपण फोडलाय धनंजय मुंडे साहेब। हे मीडिया ट्रायल वगैरे काय नाही। मीडियावाले पण एवढं मूर्ख नाही दिवसभर तुमच्या स्टोऱ्या लावायला। त्याचं एक्सप्लेनेशन द्या टिंगल टवाळी करण्यापेक्षा। एवढ्या दिवसानंतर भेट घेणं आणि त्याच्यानंतर काही चर्चा न होणं शक्यच नाही। अजितदादा हे परिपक्व राजकारणी आहेत। अजितदादा बोलणार नाही असं शक्यच नाही। कमीत कमी यांनी सांगायला पाहिजे होतं। ठीक आहे, चर्चा झाली, त्यांनी गांभीर्याने हा विषय सगळा घेतलेला आहे आणि ठीक आहे, जे होईल ते बघूया पुढे। पण चर्चाच झाली नाही असं म्हणत महाराष्ट्राच्या लोकांना मूर्ख समजतो आम्ही, असं त्यांनी एक इशारावजा सांगून टाकलं। तुम्ही या प्रकरणावरती वारंवार बोलताय, बीडचा असू द्या अथवा परभणीचा असू द्या। अजितदादा अनेक दिवसानंतर आता मुंबईत आले, मंत्रालयामध्ये बोलणार नाहीत ते। ना परभणीवर बोलतील ना बीडवर बोलतील, कारण का 240ची ताकद माझ्या मागे। आता माझं कोणीच काही करू शकत नाही हे त्यांनी काल बारामतीत सांगितलं। मी काय तुमचा नोकर आहे काय? तुम्ही मला विकत घेतलंय? होय, आपण जनतेचे नोकरच असतो। आज देवघरीत जर आपण बसलात ना, ते जनतेने दिलेल्या मतांवर बसल्यात। त्याच्यानंतर ज्या गाडीतनं आपण जाताना मंत्रालयात आणि पोलीस उभे राहून सगळ्या गाड्या बाजूला काढतात, ते आपल्याला लोकांनी दिलेल्या मतांमुळेच मिळालं। ती 6व्या मजल्याची ती पॉश केबिन ती जनतेमुळेच मिळाली। तेव्हा जनता काय मालक आहे का? हो, जनता मालक आहे। आपण विसरून गेलात, त्या जनतेची माफी मागा। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की आज धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीदरम्यान काही चर्चा न होणं हे खरं तर गंभीर आहे आणि या विविध विषयांवरती जे आहे ते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे। कॅमेरामन रवी साखरकर सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।